कोल्हापूर शहरात नवरात्र उत्सवाची चाहूल लागली असून बाजारपेठ ते मंदिरापर्यंत नवरात्र उत्सवाचा माहोल रंगला आहे। येत्या 8 दिवसांमध्ये नवरात्र उत्सवाला सुरुवात होते आणि या नवरात्र उत्सवासाठी लागणाऱ्या दुर्गा मातांची तयारी कुठपर्यंत आलेली आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत इथल्या कुंभार बांधवांकडून। तर आता मी आलेली आहे कुंभार गल्लीमध्ये, शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये। तर आता आपण कुंभार बांधवांना विचारणार आहोत की त्यांची दुर्गा माता बनवण्याची तयारी कुठपर्यंत आलेली आहे। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? मी जितू कुंभार बोलतोय। आता आपण ज्या दुर्गा माता तयार करताय त्या किती दिवस झालं त्याची तयारी सुरू केली आहे तुम्ही? आपण आता लहान गणपती पाण्यात पडल्यापासून आपण गणपती आता दुर्गा मातेचे काम सुरुवात केलेली आहे। आतापर्यंत तुमच्या किती मूर्त्या तयार झालेल्या आहेत? आतापर्यंत आमच्या टोटल 30 मूर्त्या तयार झालेल्या आहेत। बरं, ही दुर्गा माता बनवताना तुम्ही कोणत्या कोणत्या रूपातल्या इथं मूर्त्या बनवलेल्या आहेत? बंगालीची मूर्ती आपल्याकडे आहे, सिंहारूपावर बसलेले, वाघावर बसलेली मूर्ती आहे। आता आपण ज्या तुम्ही मूर्त्या बनवलेल्या आहेत तर त्याचं रंगकाम कधी चालू करणार आहे? आता मूर्ती घटस्थापनेला टोटल 8 दिवस राहिलेले आहेत। आता आम्ही कलर कामाची सुरुवातच करणार आहे। यांसाठी वापरले जाणारे जे रंग आहेत ते कोणत्या प्रकारचे असतात? पर्यायपूर्वक असतात रंग, त्यांचे कुठलेही म्हणजे अनेक नुकसान होत नाही, हानिकारक होत नाही, अशा पद्धतीने आम्ही कलर वापरतो। मग असं होतं का की म्हणजे आता घटस्थापना आपण बघतो की 22 तारखेला आहे, पण त्याच्या आधी पण मूर्त्या घेऊन जातात एक एक मंडळ? हो, 2-3 दिवस अगोदर मूर्त्या घेऊन जातात। बाहेरची कर्नाटकातले वगैरे मंडळ आहेत ना, ते घेऊन जातात। म्हणजे तुम्हाला कोल्हापूर सोडून बाहेरून पण मूर्त्यांसाठी मागणी आहे का? बेळगाव कर्नाटकवरून आहे, हैदराबाद वरून पण आहे आम्हाला मूर्त्यांची मागणी। तर यावेळेला मूर्त्यांच्या दरामध्ये काय वाढ झालेली आहे का? यावेळी मूर्त्यांच्या दरावर वाढ म्हणजे 25% आम्ही दर वाढ केलेले आहे। आणि शासनाने जे पीओपी बंदीसाठी हे केलेलं गणपतीसाठी त्यावेळी आम्हाला पूर्णपणे लेट झाला, म्हणजे मूर्त्या बनवण्यात वगैरे। तरी पण शासनाचे आम्ही आभार मानतो की जे शासनाने जे निर्णय दिलेला ते योग्य दिलेला आहे, कारण सगळ्यांचा रोजीरोटीचा प्रश्न हा कायमस्वरूपी मिटलेला आहे। मंडळांचा प्रतिसाद कसा मिळतो तुम्हाला? मंडळांचा प्रतिसाद हा चांगला प्रतिसाद आहे आम्हाला। दुर्गा माता असू दे किंवा गणपतीचे मूर्ती असू द्यात, मंडळाची आमची नेहमीची कायमची मंडळ ठरलेली आहेत। मागच्या वेळेपेक्षा ह्या वेळेला मंडळांमध्ये काय वाढ झालेली आहे का मूर्ती नेण्यामध्ये? हो, नवीन मंडळाची पण आलेले आहेत आपल्या इकडं, कारण आपल्या इथं कोल्हापूरचे जे कलर काम वगैरे ते नाही ना, चांगल्या प्रकारचे आहे, त्यामुळे बाहेरची बेळगाव साईडची, हैदराबाद वरून आपल्याला मागणी भरपूर वाढ झालेली आहे। तर आता आपण इथली कुंभार गल्लीतली कुंभार बांधवांकडून दुर्गा मातेची तयारी बघितलेली आहे, पण ह्या दुर्गा मातेची तयारी अजून चालू आहे। पण आता आपण बघणार आहोत ज्या दुर्गा मातांची तयारी पूर्ण झालेली आहे, त्यांचं रंगकामही पूर्ण झालेले आहे, तर दुर्गा मातांची आता आपण पाहणी करणार आहोत। नवरात्र उत्सवासाठी 8 दिवस राहिलेले आहेत। तर आता आपण बघितलं की दुर्गा मातेंचं जे काम होतं ते अगदी अंतिम टप्प्यात आलं होतं। आता ते इथून पुढे रंगकाम चालू करणार होते, पण आता मी जिथं आलेली आहे तिथं तुम्ही बघू शकताय की अनेक मूर्त्यांचं इथं रंगकाम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। तर तुम्ही बघू शकताय अगदी सुंदर सुंदर मूर्त्या आपल्याला इथं दिसून येत आहेत। मग म्हणजे अगदी त्याचं रंगकाम, तर मुकुटावर बसवलेले रत्न हे सुद्धा तुम्ही बघू शकता, अगदी वेगवेगळ्या प्रकारचे आहेत। तसंच मूर्तीला लावलेली टिकली ही पण अगदी अत्यंत सुंदर अशी आहे, त्याच्यामध्ये मध्ये खडा बसवलेला आहे। साडी आणि त्याच्यावर घातलेले अक्षरशः सगळे दागिने हे खूप सुंदर आपल्याला दिसून येत आहेत। आणि आपली कोल्हापूरची परंपरा म्हणजे हातात ज्या बांगड्या आहेत त्या हिरव्या कलरच्या बांगड्या आहेत, म्हणजे अगदी परंपरेपासून आपण ज्या बांगड्या आपल्या हातात घालतो त्या बांगड्या आपल्याला इथं दुर्गा मातेच्या हातामध्ये दिसत आहेत। दुर्गा मातेच्या सगळ्या हातांमध्ये वेगवेगळी शस्त्र आपल्याला इथं दिसून येतात। एक प्रकारेच अशा सुंदर सुंदर मूर्त्या आपल्याला आज इथं पाहायला मिळालेल्या आहेत। तर तुम्ही बघू शकताय की इथं जे कुंभार बांधव आहेत त्यांचं काम हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे। नमस्कार सर, कुठपर्यंत काम आलेलं आहे तुमचं? हे शेवटच्या टप्प्यात काम झालं। आणि किती मूर्त्या तुमच्या आता बनवून तयार आहेत? आता आपल्याकडे या बाहेरच्या गावाला पाठवायच्या आहेत, एवढे 10 मूर्त्या तयार आहेत आपली। किती जातात तुमच्या दरवेळेला मूर्त्या? मांडाच्या आपल्याकडे 100-150 मूर्त्या असतात। कोल्हापुरातल्याच का फक्त बाहेर पण? बाहेरच्या जास्त असतात, कोल्हापूरला प्रॉपर असतात, तो बाहेरच्या मूर्त्या जास्त असतात। या वेळेला ज्या तुम्ही आता मूर्त्या तयार केलेल्या आहात त्या कोणत्या कोणत्या रूपातल्या आहेत सांगू शकाल? त्या आता जास्त करून शिवाच्या मूर्त्या जास्त घेतात, शिवा बसलेला। पण कोल्हापुरात कसं 9 दिवस नवरात्र, 9 दिवस 9 साड्या नेसू शकतात, त्यामुळे उभारलेल्या जास्त मूर्त्या घेतात। त्या आपल्याला उभारलेल्या मूर्त्या जास्त प्रमाणात कोल्हापुरात मागणी असते। हे मूर्तीकाम करत असताना तुम्हाला किती जणांचं सहकार्य लागतं तरी? म्हणजे किती जण तुम्ही या मूर्त्या तयार करता? आता आपल्याकडे 10 जण कामगार आहेत। कास्टिंगला वेगळे असतात, रंगवायला वेगळे असतात, टचिंग पॉलिशला वेगळे असतात,
प्रत्येक कामासाठी वेगवेगळे, डोळे आखण्यासाठी कामगार वेगळे आहेत, प्रत्येक कामासाठी वेगवेगळे कामगार आहेत. मूर्त्या तयार झाल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही त्या मूर्त्या रंगकामासाठी घेता त्यावेळेला असं काही स्पेसिफिक म्हणजे काळजी घ्यावी लागते का? म्हणजे त्या रंगाला कुठलाही धूळ न लागावी किंवा काही होऊ नये यासाठी काय काळजी घेतली जाते? ते मंडळांच्या मागणीनुसार असतात. मंडळांचा आता कलर असतात, मंडळाची पोरून कलर सांगून जातात. शक्यतो आम्ही आमच्या यानं रंगवते, तर पोरांची याविषयी मागणी दर वेगवेगळी असते, त्यामुळे त्यांच्या प्रमाण रंगवावं लागतं. आणि हे रंगकाम करत असताना तुम्हाला विशेष अशी काय काळजी किंवा हे रंग जे वापरताय ते कोणत्या प्रकारचे असतात? ते अॅक्रेलिक रंग असतात आपल्यासाठी. अॅक्रेलिक यावर्षी आता प्लॅस्टिक पेंट जास्त मागणी आहे, पण आपण देवींचा कलर जास्त अॅक्रेलिक मध्ये रंगवतो. अॅक्रेलिक कलर मुळे पर्यावरणाला काही हानी पोचते का? नाही, काय धोका होत नाही. म्हणजे ज्या वेळेला या मूर्त्या विसर्जित केल्या जातात त्यावेळेला पर्यावरण पूरकच होतील का? पर्यावरणपूर्वक विसर्जन होतं. हे जे नाकात नथ घातलेलं आहे ते खऱ्यामध्ये आहे का? कसं ते आपण तयार करून लावले, ते नथ तयार केल्या आणि त्याला हे साईडला रेमन लावून जॉईन करून टाकले त्याला. आणि खाली जे हार वगैरे केलेले आहेत किंवा त्याला रत्न वगैरे जे लावलेले आहेत ते कशा पद्धतीने लावलं? हे डायमंड हे तयार मिळतात, ते पेस्टिंग करावं लागते. हे सगळं पेस्टिंग करून लावलेलं आहे आपल्याला. आता हे तुम्ही आतापासूनच म्हणजे नवरात्र उत्सवासाठी 8 दिवस राहिलेले आहेत, मग आतापासून तुम्ही हे करून ठेवलेलं आहे, मग ह्याचे रंग उतरणे किंवा काय असे प्रकार होतात? काय प्रॉब्लेम येत नाही त्याचा रंगाचा. 1 महिना जरी मूर्ती ठेवली तरी काय प्रॉब्लेम येत नाही रंगाचा. तर आता मी कुंभार गल्लीमध्ये होते तर तिथं आपण बघितलं की थोड्या मूर्तींचं काम अजून अर्धवट आहे, बनवल्या जात आहेत आणि थोड्या मूर्ती ज्या आहेत त्यांचं रंगकाम थोडंफार राहिलेलं आहे, थोड्याफार झालेल्या आहेत. तर आता आपण पाहू शकतो की कोल्हापूरकरांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे की कुंभार गल्लीतील बांधव या मूर्त्यांना एक वेगळा आकार देऊन त्यांना वेगळा रंग देऊन एक चांगलं मूर्ती घडवण्याचे प्रयत्न करत असतात. माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी गवळी. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.